सौरभ नेत्रावळकरचं खरं तर मुंबई आणि भारताकडून क्रिकेट खेळण्याचं स्वप्न होतं, पण त्याच्या आयुष्याला अशी कलाटणी मिळाली की तो थेट अमेरिकेत जाऊन पोहोचला। तुमच्या आमच्या मनातल्या काही प्रश्नांची उत्तरं त्यानिमित्तानं त्याचे वडील नरेश नेत्रावळकर आणि बहीण निधी नेत्रावळकर यांच्याकडून जाणून घेतली आहेत आमचा प्रतिनिधी अमेय राणेनं। सौरभ हा क्रिकेटसाठी काही नवा नाहीये। अंडर 19 ला भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, मुंबईसाठी खेळलेला आहे। मुंबईचा एक चांगला उदयोन्मुख प्लेयर होता, सीएट क्रिकेटर ऑफ द अवॉर्ड त्याला विविध पुरस्कारांनी इथं सन्मानित करण्यात आलेलं आहे। पण आपलं क्रिकेटमधलं करिअर करता करता त्यानं आपल्या शैक्षणिक करिअरमध्ये कधीही खंड पडू दिला नाही। सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, इंजिनिअरिंग केलं त्याने आणि मग त्याची पुढची वाटचाल कशी राहिली, मुंबई ते अमेरिका प्रवास कसा होता? त्यांनी तो आधीपासूनच शिक्षणात खूपच चांगला होता आणि ऍक्च्युली जनरली असं असतं की आई वडील म्हणतात की क्रिकेट करू नकोस, शिक्षणाकडे जा, पण आमच्या घरी आधीपासूनच हे आहे। पप्पा पण खूपच क्रिकेट प्रेमी आहेत। इनफॅक्ट त्यांनी सांगितलेलं की ठीक आहे, तुला कॉमर्स करायचंय, तू कर, तू क्रिकेटवर फोकस कर। पण त्याची स्वतःची आवड दोन्ही ठिकाणी असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या जिद्दीने इंजिनिअरिंग केली आणि तिथेही त्यांनी खूप चांगल्या कॉलेजमधून चांगले मार्क्स मिळवले आणि तो US मध्ये ऍक्च्युली शिकायला गेलेला। त्यांनी कॉर्नेलमधून आपलं मास्टर्स केलंय। इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की मी 2 वर्ष इकडे मुंबईमध्ये क्रिकेटला देतो आणि त्या 2 वर्षात जर माझं काही क्रिकेट इकडे जमत असेल तर मी कंटिन्यू करेन क्रिकेट, नाहीतर मला अमेरिकेमध्ये MS करायला जायला तुम्ही परवानगी द्या। म्हटलं ठीक आहे, तुला 2 वर्ष तुला 2 वर्ष तू काही जे काय मेहनत करायची ती कर। आणि इकडे त्यांनी बघितलं की त्यांना तो आत बाहेर होत होता, परत मी कुठे त्याचं कॉन्स्टंट जमत नव्हतं। मग नंतर त्यांनी डिसिजन घेतलं की बाबा आता पुरे झालं इकडे, आता मी अमेरिकेला जातो। आपल्या पुढचं म्हणजे त्यांनी ॲक्च्युली क्रिकेटचा गाशा गुंडाळला म्हणतात ना, तसं गाशा गुंडाळला होता आणि अमेरिकेत जाऊन म्हणाला मी शिक्षण पुढे करून आपलं करिअर सेट करायला जातो तिकडे, म्हणून तो तिकडे अमेरिकेत गेला। ओरॅकल सारख्या कंपनीत त्याची नोकरी अजूनही तो करतोय। त्याने स्वतःचं एक ॲप सुद्धा डेव्हलप केलं, म्हणजे शिक्षणात त्याने कुठेही हलगर्जीपणा केला नाही, पण बाळाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात आणि त्याच्या डेस्टिनीत शेवटी क्रिकेटचं मैदानच होतं। तर त्याकडे कसं बघतं? ऍक्च्युली ते आमच्यासाठी पण एवढं इमोशनल होतं जेव्हा तो इथे क्रिकेट सोडून एवढ्या वर्षांची, कारण त्याची प्रॅक्टिस होती, एवढ्या वर्षांची मेहनत होती सगळ्यांचीच, पेरेंट्सची सगळ्यांचीच, आणि तो क्रिकेट किट न घेऊन गेलेला, क्रिकेट किट इथेच ठेवून तो तिथे गेलेला। पण नेक्स्ट टाइम जेव्हा तो आला वेकेशनमध्ये, जेव्हा त्याचं क्रिकेट स्टार्ट झालं, तेव्हा तो परत इथून घेऊन गेला आणि दोन्ही त्यांनी करिअर्स साईड बाय साईड केले आणि दोन्हीमध्ये त्यांनी एवढं चांगलं अचीव्ह करून दाखवल्यासाठी आम्हाला अभिमान आहे त्याचा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।